आज आपण सोशल मीडिया व्यसनाधीनता किंवा सोशल मीडियाच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने माणसाच्या व्यक्तिगत जीवनावरती काय प्रभाव होतो याबद्दल माहिती घेऊया। आजच्या धकाधकीच्या युगामध्ये असं कोणतंच ठिकाण नाहीये की तिथं सोशल मीडिया पोचलेलं नाहीये। प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे, व्हॉट्सअप अकाउंट आहे, इंस्टाग्राम आहे, आणखी बरंच काही सोशल मीडिया आहे। प्रत्येकजण या सोशल मीडियाचा पार्ट आहेतच। सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे समाजाचे दोन गटांमध्ये वर्गीकरण झाले म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। एक आहे यूट्यूबर आणि दुसरा आहेत व्ह्यूवर। सुरुवातीला यूट्यूबरची संख्या कमी होती आणि व्ह्यूवर जास्त होती, पण बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती यूट्यूबरची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या यूट्यूबरच्या माध्यमातून का होईना ज्ञानाचा अखंड झराच वाहतोय। प्रत्येकाला करिअर बनवण्यासाठी यूट्यूबर होणं एक सोपं वाटायला लागलं। यूट्यूबरच्या माध्यमातून म्हणा किंवा कंटेंट क्रिएटरच्या माध्यमातून ज्ञानाची प्रचंड निर्मिती होत आहे। नो डाऊट बऱ्याचदा हे ज्ञान व्हॅल्युएबल तर असतंच, पण बऱ्याचदा नको असलेलं ज्ञानही समाजामध्ये पसरत आहे। त्याबद्दल काय, हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर, रील्स बनवणारे किंवा आणखी कोणी जे या क्षेत्रामध्ये काम करतात ते थंबनेलच्या माध्यमातून किंवा ऍड्सच्या माध्यमातून आपल्या कंटेंटकडे व्ह्यूवरला अट्रॅक्ट करतच असतात। मग आपण व्ह्यूवर काय, हातात मोबाईल असला की कंटिन्युअस स्क्रोलिंग करत राहायचं, स्मार्टफोन असला की आपण सोशल मीडियाचे ॲडिक्टेड पर्सन होतोच। ज्या कामासाठी मोबाईल हातात घेतलाय ते काम राहतं बाजूला आणि तासनतास कसे निघून जातात कळतच नाही। प्रत्येकाच्या बाबतीत हे घडलंय ना। बरेच जण म्हणतात आम्ही रिलॅक्स होण्यासाठी, आनंदासाठी सोशल मीडियाचा वापर करतो, परंतु खरंच हे सोशल मीडिया आपल्याला आनंदी बनवतं का? मोबाईल ठेवल्यानंतर किंवा मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर बघून बघून आपली अवस्था काय असते? कितीतरी तास निघून गेलेल्याचा पश्चाताप असतोच ना। परत कधीच परतून न येणारा आपला अमूल्य वेळ देऊन मिळवलेला हा तात्पुरता आनंद काय कामाचा? लिमिटलेस स्क्रोलिंगचे शिकार होऊन जगतोय ना आपण सगळेजण। आपल्या लिमिटलेस स्क्रोलिंगच्या जीवावरती कितीतरी जण कोट्याधीश होत आहेत आणि हे सोशल मीडिया ॲडिक्शन आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीवही होऊ देत नाही। बऱ्याचदा हे लिमिटलेस स्क्रोलिंग, सोशल मीडिया ॲडिक्शन आपल्या कर्तव्यांचा विसर पाडायला भाग पाडतं आणि हे इतकं भयानक असतं की आपण कोण आहोत, कशासाठी आपला जन्म आहे किंवा आपण काय करतोय या सगळ्यांचा विसर पाडून फक्त करमणुकीच्या जगामध्ये वावरत असतो। समाजामध्ये वाढलेले ताणतणावाचे प्रमाण, आजारपण हे कशाचे इफेक्ट आहेत? चार भिंतीत राहूनही संवाद पूर्णपणे संपलाय। कुटुंबामध्ये एकमेकांना देण्यासाठी थोडा सुद्धा वेळ कोणाकडे नाहीये। प्रत्येकजण आपापल्या सोशल मीडियामध्ये मशगूल झालंय। या व्हर्च्युअल जगामध्ये जगताना प्रत्येकाला आपण कोण आहोत आणि आपल्या आसपासच्या माणसांचा विसर पडत चाललाय। पूर्वी कुटुंबामध्ये किती शेअरिंग असायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, छोट्यांची जडणघडण व्हायची, मोठ्यांची मनं मोकळी व्हायची, एकमेकांना विचारांचे आदानप्रदान केलेल्याचं प्रत्येकाला एक वेगळंच अलौकिक समाधान असायचं। परंतु आज काय अवस्था झाली आहे प्रत्येक घराची? एकत्र तर राहतायत, परंतु हजारो किलोमीटर दूर असलेली मनं कधीच एकमेकांना भेटत नाहीत। कुटुंबामध्ये भावनांची, विचारांची देवाणघेवाण होते, हा धडाच संपलाय। एकमेकांना देण्यासाठी कुणाकडेच वेळ नाहीये, कारण प्रत्येकाचा वेळ हा सोशल मीडियाने ग्रॅब केलाय। आणि मग समाजामध्ये चाललेली अराजकता, अरे याला एवढं सुद्धा कळत नाही, जडणघडणच झाली नाही व्यवस्थित तर कळणार कुठून? या सगळ्यांचं उत्तर जातंय सोशल मीडियाकडेच। खाताना सुद्धा सोशल मीडियाचा आम्हाला इतका खाताना सुद्धा आम्हाला हातात मोबाईल पाहिजेच किंवा टीव्ही तरी ऑन पाहिजेच। खाताना सुद्धा मोबाईल हातात पाहिजेच, एवढी सवय झाली आहे सोशल मीडियाची की जेवणाचा वेळ सुद्धा त्याच्याशिवाय होऊच शकत नाही। आईवडिलांना पण सवय आहे, मुलं तर यातून कशी वाचू शकतील? आणि वर मोठ्या अभिमानानं सांगतात मला सुद्धा मोबाईलशिवाय जेवणच जात नाही। जेवताना मोबाईल वापरल्याचे दुष्परिणाम यावरती अनेक ज्ञानगंगा उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही माहिती मिळवू शकता की जेवताना मोबाईल वापरल्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात। सोशल मीडिया बिटवीन हजबंड अँड वाईफ हा तर खूप मोठा गहन विषय आहे, विचार करण्यासारखा। वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण आज आपण समाजात पाहतोयच। काय कारण असेल बरं याचं? एकमेकांना वेळच नाहीये देण्यासाठी, सोबत नसताना आणि असताना सुद्धा शेअरिंग, केअरिंग
असले विषय तर राहिलेच नाहीत. सोशल मीडियामध्ये बघितलेला झगमगाट आणि तसं स्टँडर्ड लाईफस्टाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच असावं असं वाटणारा एक हव्यास, यामुळे मॅरिड लाईफ तर पूर्णपणे संपत चाललंय. फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा एकमेकांना देण्यासाठी वेळ नाहीये. या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो ज्या मुलीचा बर्थडे आहे, सर्वजण आपापले स्टेटस टाकण्यामध्ये दंग आहेत आणि ती मुलगी प्रत्येकाकडे आशेने बघत आहे, कोणीतरी मला बोलेल किंवा कोणीतरी मला माझ्या वाढदिवसानिमित्त वेळ देईल. खरंच आपण सोशल मीडियाचे गुलाम बनत चाललोय का? विचार करण्यासारखा विषय आहे बरं का. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावरती रील्सच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की मोबाईल बघण्यामुळे कितीतरी ऍक्सिडेंट झालेत, कितीतरी जणांचे जीव गेलेत. हे झाले शॉर्ट टर्म इफेक्ट्स. शॉर्ट टर्म इफेक्ट्समध्ये लगेच होणारे इफेक्ट दिसून येतात, ज्यामध्ये ऍक्सिडेंट वगैरे मोबाईलच्या वापरामुळे होऊ शकतात. आता लॉंग टर्म इफेक्ट होत असतील का बरं या मोबाईलच्या वापरामुळे? लॉंग टर्म इफेक्ट तर होतच असतील ना. आपण जे ध्येय ठरवतो, जे गोल्स ठरवतो, त्यासाठी जर मेहनत नाही घेतली तर शेवटच्या ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? आणि मग हातात येतं ते फेल्युअर. हा झाला लॉंग टर्म इफेक्ट. समाजामध्ये असे कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतील आपल्याला की सोशल मीडियाच्या केवळ आणि केवळ सोशल मीडियामुळे वेळ बर्बाद करून त्यांनी आपलं अख्खं करिअर संपवलंय. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे आपण पाहतोय कितीतरी साईड इफेक्ट होत आहेत. आपला स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होतोय, डोळ्यांवरती त्याचे परिणाम आहेतच, आपल्या वागण्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय. मोबाईल हात खाली ठेवल्यानंतर चिडचिडेपणा होणे वगैरे त्यामध्ये होऊ शकतं. फिजिकल वेलबिईंगनेस संपत चाललाय. अशा कितीतरी एक ना अनेक साईड इफेक्ट तर आहेतच आणि प्रत्येक जण सोशल मीडियाचे शिकार होत आहे, लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत. काय कारण असेल, कोणतं मेकॅनिझम असेल याच्या पाठीमागं? त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी बघूत. फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे आपल्या सर्कलमधून मिस आउट होण्याची एक भीती असते प्रत्येकाला. प्रत्येकजण सोशल मीडियावरती आहे तर आपण पण का नको? दुसरं आहे सोशल व्हॅलिडेशन, म्हणजे प्रत्येकजण आपल्याला कन्सिडर करतंय का हे चेक करणं. आपण स्टेटस टाकून पाहणं, आपले स्टेटस किती जण पाहतायत. अशा प्रकारे सोशल व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर होतोय. आपल्याला किती लाईक्स येत आहेत, आपल्या पोस्टवरती किती कमेंट्स पडतायत, याच्यातून आपण बघतो की आपलं सोशल व्हॅलिडेशन किती आहे आणि हे जस्ट चेकआउट करण्यासाठी कितीतरी तासनतास बर्बाद करून घेतो. आपल्या सायकोलॉजीचा पुरेपूर वापर करून ह्या कंपन्यांनी त्यांच्या ॲप्स, त्यांच्या वेबसाईट बनवलेल्या असतात. का बरं आपण कंटिन्युअसली स्क्रोलिंग करतो? वाय? या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण थोडक्यात. प्रत्येक ॲपची डिझाईन, त्याचं कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा त्यामध्ये असलेले वेगवेगळे फीचर्स, ह्या सगळ्यांचं असं डिझाईन बनवलेलं असतं. लाखो करोडो रुपये घेऊन माणसं त्याचे डिझाईन करतात. म्हणजे काहीतरी ट्रिक्स वापरलीच असेल ना, जास्तीत जास्त व्ह्यूवर्स मिळावेत, जास्तीत जास्त लोकांनी ह्यामध्ये एंगेज व्हावे, अशा प्रकारे त्याचे डिझाईन बनवलेले असते. अशा प्रकारे ते ॲप्स बनवलेले असतात आणि आपण सगळे व्ह्यूवर त्याचे शिकार होतो थोडक्यात. आणि या सोशल मीडियाच्या मायाजाळामध्ये असं काही अडकतो की आपलं स्वत्वच विसरून बसतो. आपण कोण आहोत, का आहोत, कशासाठी आहोत, हे सगळं विसरून तासनतास यामध्ये गुरफटून जातो. कोणत्याही व्यसनामध्ये चटक लावण्यासाठी काहीतरी गोष्ट असते ना. दारू पिणाऱ्या माणसाला दारू का आवडते, तर त्याची टेस्ट त्याला आवडत असेल किंवा परफेक्ट टायमिंग झाल्यानंतर त्याला ती गोष्ट हवीशी वाटत असेल. प्रत्येक व्यसनाचं असंच असतं. तर यामध्ये सुद्धा रिवॉर्ड सिस्टीम म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जे पोस्ट टाकतो त्याला लाईक येणं किंवा आपले फॉलोअर्स वाढणं, ह्या प्रकारच्या रिवॉर्ड सिस्टीममुळे माणसाला आणखी जास्त मिळवण्याच्या हव्यासाने माणूस ती गोष्ट परत आणि परत करत राहतो. हे एक मेकॅनिझम आहे की जास्तीत जास्त मॉब ग्रॅब करण्याचा. आणि ह्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये आपल्याला आनंद होतो. लाईक्स मिळाले जास्तीत जास्त तर आनंदी होतो ना माणूस, प्लेजर भेटतं आणि त्याच्यामुळे एक डोपामाइन म्हणून आपल्या शरीरामध्ये सिक्रेशन होतं, जे की आपल्या हार्मोनल बॅलन्स बिघडवतं. अननेसेसरी सिक्रेशन झाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. आणि आणखी एक महत्वाचं, आपले डोळे तर अनमोल असतातच ना. मोबाईलमधून किंवा कोणत्याही स्क्रीनमधून निघणारे ब्ल्यू रेज आपल्या डोळ्यासाठी खूप हानिकारक असतात. आपल्या डोळ्यांच्या रेटिनावरती त्याचा खूप बॅड इफेक्ट होत असतो. आपली स्लीप वेकअप सायकल जी असते ती डिस्टर्ब होते. आणि एक लक्षात घेण्यासारखं आहे, जगामध्ये कोणतीही गेलेली वस्तू परत मिळवता येऊ शकते, परंतु गेलेला टाइम, गेलेली वेळ ही परत कधीच परतून येत नाही. देवानं लिमिटेड दिली ना ही गोष्ट, मग का आपण बर्बाद करायची अशा गोष्टींमध्ये? मग काहीतरी सोल्युशन असेल ना याच्यावरती. प्रत्येक जण या व्यसनाचे शिकार तर झाले, मग यातून बाहेर कसं पडायचं? काहीतरी सोल्युशन असेलच ना. कोणतीही टेक्नॉलॉजी ही टोटली शार्प नसते. जर त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या
चांगल्या कामांसाठी करून घेतला तर ते वरदानच ठरतं. परंतु वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं केव्हाही वाईटच. मग याच्यावरती सोल्युशन काय, तर आपण थोडक्यात बघूया काय काय सोल्युशन असू शकतील. यामध्ये बघितलं तर बरेच काही हाय लेवल सोल्युशन सांगितले जातील. स्वतःला डिजिटल डिटॉक्स ठेवा, आपल्या बाउंड्रीज सेट करा, किंवा एक पॅटर्न वापरा, ॲक्टिव्हिटी चेंज करा, किंवा एक माइंडफुल कन्झम्पशन करा, जे की खूप हाय लेवल होईल. आपल्याला समजणार पण नाहीये नेमकं काय करायचं आहे. आणि बरेच सोल्युशन सांगणारे आणखी अवघडात घुसवतील आपल्याला, की सायकोलॉजिकल मेकॅनिझम वापरा. आपल्याला जेव्हा मोबाईल हवासा वाटतो तेव्हा घ्यायचाच नाहीये. पॉसिबल आहे का बरं हे? नाही आहे ना. किंवा मनाच्या स्ट्रॅटेजी वापरा. मनाला जेव्हा वाटतं की मोबाईल घ्यायचा त्यावेळेला नाही घ्यायचा. हे बऱ्यापैकी पॉसिबल नसणारी गोष्ट आहे, कारण आपण मनाला कंट्रोल करूच शकत नाही. म्हणून तर आपण त्याच्या शिकार झालोय ना. आणि खरंच जर आपल्या करिअरला, आपल्या आयुष्याला या सोशल मीडियाच्या व्यसनातून वाचवायचं असेल तर आता खरंच वेळ आलेली आहे सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त आपल्या चांगल्या गोष्टींसाठी करून घेण्याचा, आपला वेळ घालवण्यासाठी नव्हे. तर कसं करायचं, वन बाय वन आपण थोडी सोल्युशन बघूया काय असतील ती. मला पर्सनली सुचलेलं सगळ्यात पहिलं सोल्युशन, एक टू डूची लिस्ट बनवायची. की मोबाईल आपण हातात कशासाठी घेतो, तर कोणतं तरी काम असतं म्हणूनच ना सुरुवातीला, आणि नंतर मग तासनतास जातात. तर टू डूची लिस्ट म्हणजे आपल्याला मोबाईलमध्ये काय काय करायचं आहे ह्याची लिस्ट पहिल्यांदा प्रिपेअर करायची. आणि ती लिस्ट असेल तरच मोबाईल हातात घ्यायचा. त्या लिस्टला टिक करायचं, एक काम झालं टिक करायचं, दुसरं काम झालं टिक करायचं. अशा पद्धतीने जर टू डूची लिस्ट असेल तरच मोबाईल हातात घ्यायचा. हे झालं पहिलं सोल्युशन. आणि ही लिस्ट कंप्लीट झाल्यानंतर मोबाईल स्ट्रिक्टली ऑफ करायचा. अशा प्रकारे आपण एक मेथड वापरू शकतो की मोबाईलच्या वापरावरती कंट्रोल ठेवण्यासाठी. दुसरं सोल्युशन आहे की कोणतंही व्यसन लागतं आपल्याला तर त्याचा इझी ॲक्सेस असतो म्हणून, म्हणजे इझिली टीव्ही ऑन करणं हे एक व्यसनच आहे थोडक्यात बघायचं तर ते इझी असतं ना. फक्त बटन टाकलं, टीव्ही ऑन झालं. तर इझी ॲक्सेस कमी करायचा, म्हणजे एखादी गोष्टीपर्यंत पोहोचणं अवघड करायचं थोडक्यात. तर काय करायचं, आपल्या जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्यांना पासवर्ड एंट्री ठेवायची. प्रत्येक वेळी लॉग इन, पासवर्ड एंट्री इन मोबाईल, म्हणजे प्रत्येक वेळी लॉग आउट आणि लॉग इन करायचं. कामासाठीच फक्त लॉग इन करायचं. म्हणजे आता मोबाईल ऑन केला की लगेच आपल्याला फेसबुक दिसणार नाही, तर क्रोममधून आपण लॉग इन करायचं. ॲप्स ठेवायचेच नाहीत बऱ्यापैकी. क्रोममधून लॉग इन लॉग आउट करायचं. अशा पद्धतीनं जे महत्त्वाचं ॲप आहे तेच फक्त ॲप ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना पासवर्ड एंट्री ठेवायची. म्हणजे जितका अवघड ॲक्सेस तितकं कंट्रोल होऊ शकतं त्या गोष्टीवरती. आणि हे मला पर्सनली सुचलेलं सोल्युशन्स आहेत. त्यानंतरचं सोल्युशन आहे की अनवॉन्टेड ॲप्स आहेत ते डिलीट करायचं किंवा अनइन्स्टॉल करायचं. त्याच्यानंतरचं सोल्युशन चौथं, नोटिफिकेशन्स टर्न ऑफ करायचे. जेवढे महत्त्वाचे नोटिफिकेशन्स आहेत तेवढेच ऑन ठेवायचे, बाकी सगळे नोटिफिकेशन्स ऑफ ठेवायचे, जेणेकरून आपल्या कामामध्ये व्यत्यय येऊ नये. अशासाठी नोटिफिकेशन्स ऑफ असले पाहिजेत. मिनिटाला मोबाईल बघायची गरजच पडणार नाही. त्यानंतर पाचवं सोल्युशन असेल की मोबाईल टाइम पोस्टपोन करायचा. म्हणजे आपल्या व्हॅल्युएबल ज्या गोष्टी असतात, ज्यांची आपल्याला प्रायोरिटी वाटते, उदाहरणार्थ झोप असेल, अभ्यास असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मोबाईल टाइम पोस्टपोन करायचा. हे सगळं करून आपण आपल्या प्रियजनांसोबत, कुटुंबासोबत, आजी आजोबांसोबत, लहान मुलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतो.